मी रामतनु सेवक बबन पाटील दुर्बेगाव. आज या आठवड्याभरात अत्यंत वाईट घटना झाली आणि त्यांना भेट देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांना भेट देण्यासाठी मी आलो आहे. या नवी मुंबईत अत्यंत वाईट घटना झाली. या संपूर्ण सरकारच्या आगीला हाक देऊन आमच्या प्रकल्पासाठी आम्ही जमिनी दिल्या. संपूर्ण देशाचा विकास झाला. एक मोठं शहर उभं राहिलं. आम्ही त्याग केलं. या समाजाने त्याग केलं. आम्ही शेतीवर दिल्या. सर्व काही केलं आम्ही आणि आमची आज समाजावर टीका झाली. आज आमच्या समाजाचं प्रतीक आहे की नागपूर आमच्या आदिवासी समाजाची प्रतीक आहे आणि या समाजावर आमची टीका झाली. अत्यंत दुःखद घटना या नवी मुंबईमध्ये झाली. दिबा पाटील साहेबांचा या संपूर्ण देशाचा विचार करून सरकारला मदत केली. जमिनी दिल्या. लोकांना लाखो लोकांना दिल्या. व्यवसाय करून दिले. या समाजाची आजची घटना म्हणजे या देशामध्ये आपली आजची स्थिती काय? आपल्या आगरी लोकांची, आगरी कोळी कराडी यांची आजची स्थिती दाखवतात. सगळे आपली अशी विटंबना करतात आपल्या समाजाची आणि ज्या समाजाने खरोखर उपकार केले त्याच्यावर आजची अशी लोक टीका करतात. म्हणजे आपली समाज किती खालावलंय आपली परिस्थिती यावरून दिसून येतो. आणि असं जर आपण गप्पा बसलो तर आणखी परिस्थिती वाईट येईल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही प्रकार का होतो? कारण आपण असंघटित आहोत म्हणून असे प्रकार होतो. आपल्या जमिनी गेलं सगळे आपण केलं पण आपला हक्क मागून घेतला नाही. आपण पाहिजे तसा आपला प्रतिकार केला नाही म्हणून आजची परिस्थिती होतो. याला गरज म्हणजे आपला असंघटितपणा आणि शेवटपर्यंत असं होणार आहे मला तरी वाटतंय. आपण असं राहतो आणि आज आपण संघटित होणं जरुरीचं आहे. अशा जर घटना झाल्या तर सर्वांनी इथे एकत्र जमायला पाहिजे तर ते पुढे आपण चालू शकतो. आज ही घटना झाली. पोलिसांनी फार चांगल्या उत्तम प्रकारे त्याचं कार्य केलं. त्यांना अरेस्ट केलेलं आहे. नुसतं अरेस्ट करून फायदा नाही. संपूर्ण त्यांच्या विरुद्ध त्यांच्यावर ते आतमध्ये गेले पाहिजे. काही लोकांनी एक व्हिडिओ तयार केलाय त्यांना माफी द्या म्हणून. माफी मागितली. अरे त्यांना कशी माफी देतो? कसे व्हिडिओ करता माफीचे? एक तुमचा हात तोडला तर तुम्ही सगळ्याला माफी द्या. हात तोडल्यावर माफी मागता तुम्ही. तर या घटनेला माफी नाही. याला कायदेशीर इलाज व्हायलाच पाहिजे. त्याप्रमाणे पुढं आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. पुढच्या याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना होतील तिथल्या स्थानिक आणि लोकांना पुढाकार घ्यायला त्या भागातल्या लोकांची जिम्मेदारी. त्याच्यानंतर जनजागृती झाली पाहिजे. सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे अशी वाईट घटना झाली आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सभेचे आयोजन करायला पाहिजे. बाबा असा पुढं होता का म्हणजे अशी ती कोणाची जिम्मेदारी? स्थानिक त्या आजूबाजूच्या लोकांची. अशा नवी मुंबईमध्ये अनेक भागामध्ये असे स्टेट हा एक गंभीर घटना आहे आणि असं जर झालं तर संपूर्ण नवी मुंबई बंद ठेवायला लागेल. आम्हाला संपूर्ण बंद ठेवावं लागेल. या भूमीमध्ये 101 सलमान खानसारखे बॉडीगार्ड हाफ शर्ट घालून इथं या नवी मुंबई आहेत पण ते पाहिजे तसा आवाज उठत नाही अशा वाईट घटनेला. कमसे कम अशा वाईट घटनेला तुम्ही एकत्र या. अशा प्रकारे या अत्यंत वाईट अशी घटना झाली आणि यांनी जे कारभार केलं त्याला पूर्ण सजा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर असे जर प्रकार पुढे घडले तर आमची रामतनु सेवक संघटना ती जातीने उभी राहील आणि त्याला विरोध करेल. अशी घटना होऊ नये अशी मी माता रामतनुची प्रार्थना करते. सर्वांचा सन्मान करायला शिका. आपण ज्या भूमीमध्ये आलो त्या भूमीच्या कमीत कमी सत्कार करायला शिका तुम्ही. ज्याच्यावर आपण पोट भरतो. आज तुम्हाला राहायला जागा दिली. आज आमची अशी विटंबना होते. फार वाईट घटना झाली. अशी होऊ नये अशी मी माता रामचंद्र प्रार्थना करतो आणि पुढील आंदोलनामध्ये रामतनु सेवक संघटना संपूर्ण सहकार्य करेल आणि त्याच्या आंदोलनामध्ये सहभाग होईल. जय रामतनु.